स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. टायटल आणि थंबनेल याच्यासाठी दिलं की हा प्रश्न बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मागच्या महिन्याभरामध्ये विचारला की यूट्यूब बंद केलं का, ब्लॉग्स करायला बंद केलं का. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच बरेचसे क्वेश्चनसुद्धा होते, कुठं आहात तुम्ही, सगळं व्यवस्थित आहे की नाही. म्हणजे लिटरली बघा ना तुम्ही, आपण चॅनल सुरू करून 1.5 वर्षापेक्षा जास्त झालं आहे आणि तेव्हापासून एवढा गॅप हा फर्स्ट टाईम आपल्या चॅनलला आला आहे की ऑलमोस्ट आता महिना होण्यात येईल की आपल्या चॅनलला कुठलाही व्हिडिओ नाही आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न येणं तुमच्याकडून, ही विचारपूस होणं हे खूप साहजिक आहे आणि त्यासाठीच म्हटलं की आता बऱ्याचशा गोष्टी स्टेबल झाल्या आहेत, तर आता आपण बोलू शकतो की आता नक्की आता आतापर्यंत आपण सगळे रेग्युलर अपडेट्स टाकत होतो, बट अचानक गायब होण्यामागचं पण काय कारण असेल. तर येस, नक्की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही रिझन्स असतं. बट मी विचार करत होतो, सांगू की नको सांगू, बोलू त्या विषयावर की नको बोलू. तर असं सगळं एक चढ उतार चालू होता आणि फायनली मी त्या विषयावर बोलायचं ठरवलं की मागच्या महिन्याभरापासून आम्ही कुठं गायब होतो. तर सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यात आधी सांगायचं तुम्हाला की सगळं व्यवस्थित आहे. बट काही गोष्टी घडल्या मागच्या ह्या 2-3 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे एक ब्रेक घेण्याची गरज वाटली. आणि मेन म्हणजे सुरुवात ही झाली होती 4 फेब्रुवारीपासून. आता मी ह्या विषयाला थोडं मोजकं बोलतो, कारण तुम्ही समजू शकतात मी काही उगाच मला जास्त या विषयामध्ये थोडंसं लांब बोलायचं नाही आहे. मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो की 4 फेब्रुवारी म्हणजे माझा बड्डे. त्या दिवशी आम्हाला एक गोड बातमी मिळाली की काहीतरी नवीन पाहुणा आमच्या घरामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे सगळं चेंज झालं ना. तुम्ही आता आम्हाला बघत आले की बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या शेअर करतोय वगैरे, आणि सडनली अशी काहीतरी न्यूज मिळाल्यानंतर सगळं असं चेंज झालं. आमची रुटीन आम्ही चेंज करायला सुरुवात केली आणि बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यायला सुरुवात वगैरे केली. बट अनफॉर्च्युनेटली ती गोष्ट घडू शकली नाही आणि तर म्हणजे आता समजून घ्या तुम्ही मला काय बोलायचं आहे. तर ती गोष्ट नाही घडली आणि त्याच्यामुळेच मग थोडेसे आमच्या पर्सनल लाईफमध्ये थोडेसे चेंजेस व्हायला सुरुवात झाली. तिच्या बॉडीवरती खूप परिणाम झाले, त्याच्यानंतर थोडे हेल्थ इश्यूज आले, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींसोबत आम्ही डील करत होतो. फिजिकली, मेंटली असं सायमल्टेनियसली चालू होतं आणि म्हणूनच म्हटलं की चला आता थोडंसं गॅप घेऊन टाकूया. आणि अजून एक दोन पर्सनल इश्यू आहेत जे मी बोलू शकत नाही, त्याच्यावरती पण आम्ही डील करत होतो. बट असं एकंदरीत सगळं चालू असताना कुठल्या याच्याने इच्छा होणार तुमची व्हिडिओ बनवायची, म्हणूनच हा गॅप घेतला होता की काही इच्छा होत नव्हती कुठल्या गोष्टीची आणि त्याच्यामुळे सगळं हे झालं होतं. त्याच्यामध्ये तुमची विचारपूस ना, कमेंट्स वगैरे येत होत्या. म्हटलं आता काय सांगावं, कुठल्या शब्दात सांगावं. पण फायनली सगळ्या आता थोड्या गोष्टी स्टेबल झाल्यामुळे मी हे बोलतोय की आता तर स्टेबल आहे. बट ना मागचे 2-3 महिने खूप टफ गेले आणि असो, आता जे झालं आहे ते झालं आहे, ते बदलू शकत नाही. बट याच्यापुढे काळजी नक्की घेऊ शकतो आणि खूप काही शिकण्यासारखं होतं. खूप काही ती गोष्ट शिकून गेली आम्हाला आणि त्याच्यामुळेच आता सगळ्या गोष्टी मागे सोडून एक नव्याने सुरुवात आपण करूया. आणि जे तुमचे प्रश्न होते की व्हिडिओज येत नाही आहे, तुम्ही कुठे वगैरे काय, तर आम्ही आहे तिथंच आहोत आणि नक्की आता व्हिडिओ येतील. आणि अशा प्रकारात मोजक्या शब्दातच मला बोलायचं आहे या विषयावरती, खूप काही बोलत नाही. तर येस, माझ्याकडे ॲक्च्युली बोलायला काही नाही आहे जास्त, तुम्ही समजू शकतात. तर भेटूया आपण आपल्या एका सिरीजमध्ये. आम्ही एका ठिकाणी चाललो आहे आता, ते व्हिडिओज तुम्ही बघा. कदाचित उद्या एक त्याचा पहिला ब्लॉग येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर ती पुढे सिरीज बघू शकतात आणि आपले व्हिडिओ येतील. त्याच्याबद्दल काही आता काळजी नसावी आणि काळजी घ्या. थोडंसं लक्ष द्या, स्पेशली मॅरिड कपल. बऱ्याचशा गोष्टी आपण नकळत आपल्याकडनं होऊन जातात. नकळत आपण आपल्या बॉडीकडे लक्ष देत नाही, त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. तर त्या गोष्टीची काळजी घ्या. आणि थोडंसं आता मोजक्या शब्दातच जसं ठरवलं होतं त्याच्याप्रमाणे हा व्हिडिओ एंड करतो आणि भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं का तुम्ही विचारलं होतं चॅनल बंद केलं का, नाही, परत एकदा बोलतो, चॅनल बंद नाही आहे. व्हिडिओ येईल उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.